हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात, कसं चाललंय सगळं? अँड वेलकम बॅक टू अनदर हॉल व्हिडिओ. लास्ट टाइम मी H&M पार्ट 1 केलेला, हा H&M पार्ट 2 आहे. कारण मी तेव्हा अजून शॉपिंग केलेली, बट पार्ट 1 केला तेव्हा ते सगळे कपडे आले नव्हते. मी काही ऑफलाईन घेतले, काही ऑनलाईन घेतले, तर सगळे कपडे आले नव्हते. सो मी विचार केला पार्ट 2 पण करते. आय नो आय एम अ लिटल लेट, बट बेअर विथ मी गाईज, कारण मी अजून पण शॉपिंग करतच होती. सो मला एकत्र हॉल करायचा होता. अँड आय थिंक मी हा व्हिडिओ लगेच अपलोड करेन 3-4 दिवसात. तोपर्यंत H&Mचा सेल अजून चालू आहे. ऑनलाईन तर आहे, ऑफलाईन आहे. मी काल गेलेली, बट इतकं काही नाहीये चांगलं कलेक्शन, बट ऑनलाईन चांगलं कलेक्शन आहे. सो यू कॅन स्टील चेक आउट द पीसेस जे मी तुम्हाला दाखवणार आहे. मी सगळ्या पीसेसची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. सो डू चेक दॅट आउट. अँड या विदाउट फर्दर डू लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ऑल्सो गाईज, मी थोडा आज वेगळा अँगल घेतलाय. आय नो हे ऑरेंज जरा जास्त डोळ्यात येत असेल. मी इकडे वेगळा पडदा आणणार आहे लावायला, बट टिल देन स्टिल प्लीज बेअर विथ मी. आय होप हा अँगल चांगला दिसतोय. सो डू लेट मी नो अबाउट दॅट. अँड येस, लेट्स स्टार्ट. फर्स्ट जो कपडा बोलणार होती मी, फर्स्ट जे मी घेतलं होतं तर हा टॉप होता. ऍक्च्युली ना हा टॉप माझ्या पार्ट 1 मध्ये असला पाहिजे, कारण की मी सर्वात पहिले हा टॉप घेतलेला. बट त्या दिवशी मम्मीनी डिसाईड केलं की हा टॉप धुवायचा आहे. सो हा टॉप तेव्हा ओला होता आणि मी तुम्हाला दाखवू नाही शकली. सो या, दिस इज द फर्स्ट टॉप विच आय गॉट फ्रॉम H&M. थोडा चुरलाय कारण मी घातला नाहीये, खूप डेज झाले. बट हे असं रुशिंग आहे बाजूला. खूप पॉप्युलर झालेला हा टॉप आय थिंक मध्ये. खूप कलर्स मध्ये आहे. सो मी असा बेबी ब्लू कलर घेतलाय. असं रुशिंग आहे अँड असं यू आहे खाली. अँड कॅप स्लीव्ज आहेत. असं आहे, थोडं पातळ मटेरियल आहे, बट इट्स गुड. मी S साईज घेतलाय. एक्स्ट्रा स्मॉल पण खूप टाईट वाटत होता. ऑलरेडी हा रुश्ड आहे बाजूला, सो टाईटच फिटिंग आहे, म्हणून मी ह्याच्यात S साईज घेतलाय. अँड थोडा डिफरंट कलर, हा कलर माझ्याकडे नव्हता, सो मी थोडासा डिफरंट कलर घेतला. सो दिस इज द टॉप. मी इथे फोटो पोस्ट करून दाखवेन तुम्हाला. मी घातलेला फोटो आय डोंट थिंक माझ्याकडे असेल किंवा नसेल, बट मी H&M वाला फोटो पोस्ट करून दाखवून की हा कसा दिसतो मॉडेलवर. अँड हा मी फुल प्राइस घेतलेला. हा सेल नव्हता तेव्हा. मला अर्जंटली एक न्यू टॉप हवा होता घालून जायला, म्हणून मी हा फुल प्राइस घेतलेला. अँड मी प्राइस पण पॉप करेन फोटोसोबत. बट आय थिंक हा 799 चा टॉप आहे. सो या, दिस इज द फर्स्ट टॉप. लेट्स मूव ऑन. टॉप मी इकडून घेतलाय, स्टोर मध्ये जाऊन घेतलाय. मी असं रॅन्डमली स्टोर मध्ये गेलेली आणि तिथे मला हा टॉप दिसला. लुक हाऊ क्यूट द टॉप इज. लाईक खूप आवडलं मला बघताच. आणि ह्याच्यात व्हाईट कलर आहे, पिंक कलर आहे, भरपूर कलर्स आहेत. आणि हा, यू वोंट बिलीव्ह गाईज, मी हा टॉप फक्त 250 रुपीजला घेतलाय. सो मी जेव्हा दिसला तेव्हा मी घालून पण नाही बघितलेला, मी डायरेक्ट घेऊन टाकला. आणि मी हा टॉप एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये घेतलाय. अँड असा सर्कल नेक आहे, इकडे असा क्यूट असा बो आहे, हात असे आहेत. आणि हे रिब्ड मटेरियल आहे, जाडवाले रिबिंग असतात ना, ते वालं मटेरियल आहे. आणि या, इट्स नॉट अ क्रॉप टॉप, लाईक प्रॉपर क्रॉप टॉप नाहीये. तुम्हाला जीन्स, हायवेस्ट जीन्सच्या लाईनला टच होतो ना, त्या टाईप वाला टॉप आहे. अँड ब्लॅक कलर घेतला मी, क्लासिक, कारण की दुसरे कलर्स मध्ये माझी साईज नव्हती. पण व्हाईट कलर होता, पिंक कलर होता यामध्ये. अँड 250 रुपीज गाईज, इट वॉज अ बार्गेन. सो मी घेतला. सो दिस इज द नेक्स्ट टॉप. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट. जर तुम्ही माझा पार्ट 1 बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी आजकाल खूप जास्त पोलो नेक्सशी ऑब्सेस झालेली. मला आवडत होते खूप पोलो नेक्स, जे मला पहिले आवडत नव्हते. अँड इफ तुम्ही माझा पार्ट 1 नाही बघितलाय तर आफ्टर दिस व्हिडिओ प्लीज गो अँड वॉच पार्ट 1 ॲज वेल. त्याच्यात पण खूप क्यूट क्यूट कपडे आहेत. सो या, नेव्हर माइंड. हा अजून एक पोलो नेक टॉप टी शर्ट मी घेतला. अँड इट इज व्हेरी प्रिटी. सॉरी, मी हा अजून यूज नाही केला आणि हा बॅग मध्येच पडला होता म्हणून खूप चुरलाय. बट दिस इज हाऊ इट लुक्स. अजून टॅग पण आहे ह्याच्यावर. अँड हे असं इथे लोगो आहे. अगेन दिस इज नॉट अ क्रॉप टॉप, मी इन करून घालणार आहे ह्याला. हे असं खालती पण ह्याला लोगो दिलाय. अँड ह्याचे हात हे असे आहे. ह्याला काय बोलतात मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला पण सांगा डिस्क्रिप्शन मध्ये. बट हे असे हात आहेत. अँड मी ह्याची साईज ना कुठे दिली आहे, एक्स्ट्रा स्मॉल घेतली आहे, कारण की हा असाच मोठा होता आणि मला एकदम लूज फिटिंग नाही आवडत. सो मी ह्याची साईज एक्स्ट्रा स्मॉल घेतली. मी हा ऑनलाईन मागवलाय. ह्याची ओरिजिनल प्राइस 1299 होती. मी इथे तुम्हाला दाखवेन. ह्याची ओरिजिनल प्राइस 1299 होती आणि मला हा 650 रुपीजला समथिंग मिळाले.
ती पण प्राइस मी इकडे टाकेन. सो दॅट वॉज अ बार्गेन. ह्याच्यात ब्लॅक कलर नव्हता अनफॉर्च्युनेटली, मला ब्लॅक हवा होता. नेव्ही ब्लू होता बट मी ऑलरेडी नेव्ही ब्लूचा एक घेतलाय अँड ग्रे होता. सो ग्रे तर मला नको होता, सो मला एकच, नाही तर मी अजून एक घेतला असता ह्याच्यामध्ये. बट इट लुक्स व्हेरी व्हेरी गुड. ऑफिससाठी तर खूप मस्त दिसतोय हा. मी अजून घातला नाही, मी विचार करते आता कमिंग वीकेंड वीकेंड नाही, वीक ऑफिसला घालू. सो लेट्स सी अबाउट दॅट, बट दिस इज द बेस्ट थिंग आय गॉट. मला एवढा आवडलाय हा. सो या, लेट्स मूव्ह ऑन. ना माहिती नसेल, आय डोंट नो, बट गर्ल्स जे व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल की गर्ल्स नेहमी किड्स सेक्शन मधून पण शॉपिंग करतात. अँड दिस इज व्हॉट आय डिड एक्झॅक्टली. हा टॉप किड्स सेक्शन मधला आहे. कॅन यू बिलीव्ह दिस? मी हा किड्स सेक्शन मधून 400 रुपीजला घेतला. ह्याची ओरिजिनल प्राइस 700-800 होती आय थिंक, मला आठवत नाहीये, कारण की मी हा टॉप खूप रॅन्डमली घेतला. माझी मम्मी लाईनमध्ये उभी होती बिलिंगसाठी आणि मी विचार केला जस्ट किड्स सेक्शन ट्राय करू. आणि देर वॉज अनदर गर्ल जी माझ्या पुढे होती सेम किड्सच्या सेक्शन मध्ये, आणि आम्ही दोघी टॉप शोधत होतो तिकडे ज्या आम्हाला होतील. सो मी हा असा रेड कलर नव्हता माझ्याकडे, ब्राईट रेड आहे हा आणि फुल स्लीव्ज आहे. सो मी हा बघितला आणि लगेच घेऊन टाकला. आणि ह्या किड्स सेक्शन मध्ये मी साईज घेतली आहे 12 to 14 इयर्स ओल्ड. UK 12 to 14 इयर्स ओल्ड. मला बरोबर बसते ही साईज. सो दिस इज द टॉप. असा सर्कल नेक आहे ह्याला आणि इथे अशी लेस आहे मस्त, जी सेम लेस फुल स्लीव्हच्या हाताना पण एंडला आहे. रिब्ड मटेरियल आहे अगेन. क्लासिक रेड प्लेन टॉप आणि प्रॉपर क्रॉप नाहीये, तुम्ही ऑफिसला पण वेअर करू शकतात, एवढी ह्याची हाईट आहे. सो या, आणि मला हा 400 रुपीजला मिळाला. मी H&Mच्या ॲपवर हा टॉप शोधीन आणि इकडे टाकेन, लिंक पण टाकेन. सो या, दॅट वॉज द नेक्स्ट परचेस. आय एम सो हॅपी की मला किड्स सेक्शन मधून टॉप मिळाला. अँड टू बी ऑनेस्ट, ती मुलगी नसती ना तर मला अजून 2 टॉप मिळाले असते, कारण की मी बघत होती ती मुलगी टॉप्स घेत होती तिच्या साईजचे, माझ्याच एवढी होती तिची साईज, म्हणजे वी वर सेम काइंड ऑफ. सो ती तेच सगळे कपडे उचलत होती आणि हा एकच टॉप राहिलेला, नाही तर मी अजून 1-2 किड्स मधून घेतले असते. बट या, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट. इज वन टी शर्ट. मला वाटतं खूप लोकांना हा टी शर्ट माहिती पण असेल, खूपच क्वांटिटीमध्ये होता तिकडे. दिस इज दिस काय असतं, सॉरी, पण हा टी शर्ट येतो. काय लिहिलंय ह्याच्यावर? बेले MA. आय डोंट नो मी राईट रीड करते की नाही, पण असा हा टी शर्ट आहे. मला माहिती नाही हे एम्ब्रॉयडर्ड आहे, हे नाहीये. So this is in the navy blue shade, आणि again this is not exactly a crop t-shirt but सेम लेंथला जे हिट करतात ना जीन्स आणि टॉप, त्या लेंथचा आहे. मी ह्याच्यात एक्स्ट्रा स्मॉल साईज घेतलाय. ऑनलाईन हा समथिंग 500 रुपीजला ह्याची MRP आहे आय थिंक, जे मी तुम्हाला इकडे पॉप करून दाखवेनच, पण तिकडे मला हा 200ला मिळाला. सो का नाही घेणार मी, कोण का नाही घेणार, 200 रुपीज. सो मी हा लगेच घेऊन टाकला. अँड इट्स क्यूट. मी जॉगर्स वगैरेवर हा घालते किंवा बाहेर मार्केट वगैरेला जाताना पण हा वेअर करून जाते. अँड इट्स व्हेरी ब्रीथेबल मटेरियल. बघा, प्रॉपर टी शर्ट मटेरियलच आहे, तुम्हाला माहितीच असेल टी शर्ट मटेरियल काय असतं. खूप मस्त टॉप आहे. खूप फिटिंग पण खूप चांगली आहे ह्याची. मला फिटिंग ऍक्च्युली आवडली. टी शर्ट्स मला आवडत नाही माझ्यावरती, पण ह्याची फिटिंग खूप मस्त आहे. सो मी हा लगेच घेऊन टाकला. अँड या, टॉप्स सगळे संपलेत गाईज. मी एवढेच टॉप्स घेतले. अँड आता मी 2 जीन्स घेतल्या ज्या स्टोअर मधून घेतल्या, फुल प्राइसला होत्या. आय एम नॉट शुअर मी त्याची लिंक टाकू शकेन की नाही, कारण की ऍपवरती ते आहेत की नाही आय डोंट नो. इफ तुम्हाला माहिती असेल, H&Mचं असं असतं, काही प्रोडक्ट स्टोअरमध्येच अवेलेबल असतात आणि काही प्रोडक्ट्स ऑनलाईनच अवेलेबल असतात. सो मला माहिती नाही असेल की नाही, पण तुम्ही जर स्टोअरमध्ये गेलात तर जीन्स सेक्शनमध्ये तुम्हाला ह्या जीन्स दिसतील. 2 जीन्स घेतल्या मी, सॉरी, दोन जीन्स घेतल्या मी तशा. मी तुम्हाला पटकन दाखवते. मी मिंत्रावर वगैरे सर्च करेन आहेत की नाही या जीन्स. असतील तर मी श्युअरली तुम्हाला लिंक देईन, पण नसतील तर मी ऑल्टरनेटिव्ह लिंक्स पण तुम्हाला तिकडे टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये. चेक करा आठवणीने. सो लेट्स मूव्ह ऑन टू द फर्स्ट जीन्स. इज दिस डार्क ब्लू कलर. रिसेंटली मी बूट कट जीन्सला ऑब्सेस्ड आहे. माझ्याकडे एकच जीन्स होती बूट कट, आणि बिलीव्ह मी गाईज, दिस इज अ लिटिल वियर्ड, पण मी ती जीन्स रोज घातली आहे ॲट अ पॉइंट. मला एवढी आवडते ती जीन्स. सो मी अशा जीन्स त्या शोधत होती, नंतर मला मिळत नव्हती, आणि अचानक त्या दिवशी मला बूटकट जीन्स मिळाल्या. सो मी पटकन 2 घेऊन टाकल्या. सो फर्स्ट वन ही होती. मी तर ट्राय पण नाही केलेली, मी जस्ट साईज बघितली आणि घेतली. आय एम इन द साईज 36, US €4 36 साईज. अँड दिस इज द डार्क ब्लू जीन्स. खूप मस्त स्ट्रेचेबल आहे. अँड
असं बूट कट आहे. थांबा, मी मागे पण जाऊ शकते, मी का स्ट्रगल करते. सो दिस इज द बूट कट जीन्स. फुल लेंथ आहे, मला पूर्ण पायापर्यंत बसते प्रॉपर. मला नाही आवडत क्रॉप्ड आजकाल. सो या, दिस इज द जीन्स गाईज. मला ही खूप आवडली आहे. मी आता ही रोज घालायला लागली आहे, बट थँक गॉड माझ्याकडे ऑप्शन्स आहेत, नाही तर मी आधी घालायची नाही. एकच जीन्स घालायची, आय मीन. इकडे पॉकेट दिलंय. या जीन्सचं एक आहे की तुम्हाला इथे पॉकेट दिसत आहेत, बट हे पॉकेट नाहीये, हे फक्त शोसाठी दिलेत. सो इग्नोर दॅट. अँड या, दिस इज द डार्क ब्ल्यू कलर जीन्स. प्रॉपर जीन्स मटेरियलची. आय एम इन लव्ह विथ द जीन्स. मी ही ऑलमोस्ट आता रोज नाही घालत आहे, पण ऑलमोस्ट ऑल्टरनेट डे यूज करतेच आहे. अँड ही जीन्स मी MRP 1400 बोलणार होती, 1500 ला घेतली आहे. काही सेल या कुपन काही नव्हतं. सो 1500 ला मी ही जीन्स घेतली. अँड मला ब्लॅक कलरची जीन्स हवी होती, कारण की माझ्याकडे नव्हती आणि बूटकट मिळाली मला. सो मी अजून एक जीन्स घेतली त्याच्यासोबत, ही ब्लॅक कलरची. सेम स्टाईल आहे, सेम 36 मध्ये. ही तर मी भरपूर घातली आहे. सो या, दिस इज द वन. आय डोंट नो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस जीन्स अँड दॅट जीन्स. ही मला थोडीशी क्रॉप्ड होते, मला नाही ते एवढं आवडत, बट ठीक आहे, मी वापरतेय. पण ही थोडीशी छोटी आहे कम्पेअर्ड टू दॅट ब्लू जीन्स. आय डोंट नो वाय. सेम प्राइस आहे, सेम सगळं सेम होतं या दोन्ही जीन्सचं, तर या सेम असायला पाहिजे होते, बट आय डोंट नो. ही पण 1500 ची होती. अँड दिस इज द बूट कट. ही थोडीशी मला जास्त फ्लेअर्ड वाटते. आणि सेम सिनारिओ, या जीन्सला पण इकडे पॉकेट्स नाही आहेत, पण मागे पॉकेट्स दिलेत त्या लोकांनी. अँड प्रॉपर ब्लॅक कलर आहे, प्रॉपर जीन्स मटेरियल आहे, अँड स्ट्रेचेबल पण आहे. सो या, दीज आर द ओनली 2 जीन्स बॉटम्स जे मी परचेस केल्या लास्ट हॉलमध्ये. तुम्ही बघा जाऊन, मी अजून बॉटम्स परचेस केल्या जे ऑफिसला पण घालू शकतात. सो तुम्ही ते चेक करू शकतात. अँड या गाईज, सो जस्ट अ मिनिट, मी विसरलेली, मी अजून 2 बॉटम्स परचेस केल्यात. अँड मी टोटली विसरून गेलेली. सो मला अचानक आठवलं की येस, ते पण परचेस केलेले. मी जॉगर्स परचेस केलेले, बेसिकली 2, कारण की मी तेव्हा ट्रिपला जाणार होती आणि माझ्याकडे बॉटम्स असे नव्हते तिकडे घालायला. सो मी 2 जॉगर्स परचेस केलेले. एक ही स्ट्रेट लेग आहे, वाईड लेग, स्ट्रेट लेग, आय डोंट नो, पण ही अशी आहे. अँड हे असं वाईड लेगच आहे, आय थिंक. ही या वाईड लेग ग्रे कलर मध्ये. ही मला सरप्राइझिंगली स्टोअरमध्ये 400 रुपीजला भेटली. आणि ही एक्स्ट्रा स्मॉल साईज आहे. दिस इज नॉट माय साईज. मला ही थोडी क्रॉप्ड होते, बट गाईज ऑफकोर्स घरातच वापरायची होती एनिवेज मला. सो 400 रुपीज इज नॉट दॅट बॅड, म्हणून मी ही घेतली. मला एक्स्ट्रा स्मॉल किंवा S साईज हवी होती, बट एकच साईज तिकडे स्टोअरमध्ये बाकी होती. सो आय परचेस दिस, कारण की आपण जॉगर्स कुठे एवढे वापरतो, घरातच वापरतो जास्त. सो ही एवढी मोठी आहे, मला क्रॉप्ड होते थोडी. अँड दोन्ही साईडला ह्याच्या पॉकेट्स दिली आहेत, इकडे पण आहे आणि अच्छे खासे पॉकेट आहेत, फोन राहतात एवढा मोठा पॉकेट आहे. दोन्ही साईडला आहे बघा, पॉकेट्स दिल्यात. इलास्टिक आहे इथे वरती. आणि अशी हे पण दिली आहे स्ट्रिंग, नाडी बोलणार होती मी, पण स्ट्रिंग बांधायला. सो या, दिस इज अ रिअली गुड परचेस. आणि ही फ्लीस्ड लाईन्ड आहे, फ्लीस्डच बोलतात ना, आय एम नॉट शुअर. आतमधून असं आहे, सो थोडं थंडी पण नाही लागणार. इग्नोर माय नेल गाईज. बट हे वाले भातन दाखवते मी, प्रिटी हँड. पण ही अशी फ्लीस्ड लाईन्ड आहे. सो तेव्हा थंडी होती, मी जिकडे जाणार होती तिकडे, म्हणून मी ही असेवाले जॉगर्स बघत होती. सो या, ह्याची ओरिजिनल प्राइस मी इथे तुम्हाला फोटो आणि हे पॉप करून दाखवेन, लिंक पण टाकेन मी. आणि अजून एक मी जॉगर्स घेतले जे मी ऑनलाईन ऑर्डर केलेले. दिस इज द वन. हे आधीच मळलेले वाटत, बेबी पिंक, एकदम लाईट पिंक कलरचे होते. आणि ही मी S साईज मध्ये ऑर्डर केले. दिस इज माय ऍक्च्युअल साईज. आणि हे वाले असे आहेत, ह्याला काय बोलतात आय डोंट नो ह्याला काय बोलतात, पण हे असे बॉटम्सनी सिंच्ड इन आहेत. अँड एकदम लाईट पिंक कलर आहे हे बघा. ह्याला पण असे इलास्टिक आहेत. हे इलास्टिक थोडं जास्त कम्फर्टेबल आहे ऑनेस्टली त्यावाल्या जॉगर्स पेक्षा. आणि ह्याला पण अशी नाडी दिली आहे बांधायला. ह्याला पण दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत, सो दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. अँड त्याच्यापेक्षा मी हे जास्त वापरते. हे मला समथिंग अराउंड 700 या 750 ला ऑनलाईन मिळालेले. हे पण 1500चे काहीतरी होते, म्हणून मी हे घेतले. अँड हे पण आतमधून असे फ्लीस लाईन्ड आहे. सो इट्स व्हेरी सॉफ्ट फ्रॉम इनसाइड. सो या गाईज, हे 2 जॉगर्स मी तुम्हाला विसरलेली दाखवायला, जे मी पळत जाऊन घेऊन आली, शोधून आणले इनफॅक्ट, कारण मी वापरत नाहीये रोज. बट या, दिस इज इट. संपले माझे कपडे व्हिडिओ. एवढेच कपडे होते माझ्याकडे जे मी तुम्हाला दाखवायचे राहिलेले पार्ट 2 मध्ये. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. आय होप इट वॉज हेल्पफुल. मी जसं बोलली, मी सगळे लिंक्स टाकेन, सो डू चेक दॅट आउट.
पार्ट 1 पण जाऊन चेक करा जर तुम्ही चेक नसेल केला तर. अँड येस, मला सांगा अजून कोणते रिव्ह्यूज या हॉल व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील. आय शुअरली try to make it, and do like, share and subscribe to my channel guys. See you in the next video. Bye.